प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रामध्ये निवडणुका कोणत्याही असो, ह्या त्या प्रकारे प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्याचं षडयंत्र, प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्याचा डाव ह्या ठिकाणी आखला जातो। मग तो कधी सत्ताधारी गटातून आखला जातो तर कधी विरोधी गटातून आखला जातो। प्रस्थापितांच्या गटातून नेहमी प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्याची रणनीती आखल्या जाते। प्रकाशजी आंबेडकर कसे बदनाम होतील याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात आखल्या जातात। मित्रांनो, राज्यसभा निवडणूक आता सध्या राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिकाम्या होणाऱ्या 7 जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहे। या पार्श्वभूमीवर प्रकाशजी आंबेडकर हे महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीला उभे राहतील। महाविकास आघाडी त्यांना तिकीट देणार आहे। काँग्रेस पक्षातर्फे प्रकाशजी आंबेडकरांच्या नावाचा विचार सुरू आहे आणि प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा जर मला सर्वानुमते तिकीट देत असाल, मला राज्यसभेवर पाठवत असाल तर मी जायला तयार आहे, अशा प्रकारचं विधान केलं। अशा बातम्या मुद्दामहून पसरवण्यात येत आहे, मुद्दामहून। मित्रांनो, एक बाब आपण लक्षात घ्या, ज्या वेळेला ही बातमी, ही फेक बातमी बाहेर आली, प्रकाशजी आंबेडकरांना काँग्रेस पक्ष राज्यसभेवर पाठवण्यासाठी गांभीर्याने विचार करत आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं प्रकाशजी आंबेडकर राज्यसभेवर जाणार आहे, अशी जी बातमी आली त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाला उधाण आलं। महाराष्ट्रामध्ये तुफान आनंद निर्माण झाला। जनतेच्या म्हणजे आंबेडकरी वस्त्यांमध्ये, बहुजनांच्या वस्त्यांमध्ये आनंदाला उधाण आलं, आनंद साजरा होऊ लागला। आपला नेता, आपला आवाज हा राज्यसभेत जाणार, संसदेमध्ये घुमणार, या केवळ कल्पनेनं इथला महाराष्ट्र आनंदून गेला। आणि हा आनंद होणं साहजिकच आहे, कारण प्रकाशजी आंबेडकर हे कोणा प्रस्थापितांची नव्हे तर इथल्या रंजलेल्या, गाजलेल्यांची, वंचितांची, शोषितांची ढाल बनून लढत आलेले आहे। आजपर्यंत त्यांच्या 40-45 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी नेहमी प्रस्थापितांबरोबर 2 हात केलेले आहे, सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांनी 2 हात केलेले आहे। सत्तेची खुर्ची त्यांना नेहमी खुणावत होती। प्रकाशजी आंबेडकरांना सत्तेची खुर्ची नेहमी खुणावत होती। प्रकाशजी आंबेडकरांनी मनात आणलं असतं तर आतापर्यंत भारतातले सर्वात तरुण केंद्रीय मंत्री म्हणून ते राहून गेले असते। आज तागायत भारताच्या केंद्रीय मंत्री पदामध्ये राहण्याचा विक्रम सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांनी कधीच मोडीत काढला असता, जर त्यांनी मनात आणलं असतं तर। किंबहुना भारताच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा आज प्रकाशजी आंबेडकर तुम्हाला आम्हाला दिसले असते। भारताचे महामहिम राष्ट्रपती ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे नाव आपल्याला दिसलं असतं, परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी सत्तेला नेहमी दूर ठेवलं, कारण त्यांना माहित होतं समाजाची प्रश्न ही महत्वाची आहे। समाजाची प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेला पाहिजे हा विचार खरा आहे, परंतु आजच्या काळात तो खरा आहे का? आज आमच्या समाजातले अनेक लोक सत्तेमध्ये आहेत, आमदार आहे, खासदार आहे, केंद्रात मंत्री आहे, राज्यात मंत्री आहे। किती प्रश्न सोडवले त्यांनी समाजाचे? ते समाजाचे आमदार म्हणून तिथं आहेत, समाजाचे खासदार म्हणून तिथं आहे, समाजाचे मंत्री म्हणून तिथं आहे, की त्या पक्षाचे गुलाम म्हणून तिथं आहे? हा संशोधनाचा विषय, हा संशोधनाचा विषय नाही। हे तुम्हाला कळतं, आम्हाला कळतं, ते गुलाम म्हणून तिथं आहेत। गुलामांना स्वतःची भाषा नसते, तर तुमच्या आमचे काय प्रश्न सोडवणार? आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी संघर्ष निवडला, संघर्षाचा मार्ग निवडला, आणि या संघर्षाच्या मार्गातून लोकशाही मार्गानं आपल्या पक्षाच्या तिकिटावर, आपल्या पक्षाच्या स्वचिन्हावरती उमेदवार लढवले। कारण स्वबळावरती निवडून आलेला उमेदवार, आपल्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेला उमेदवार हा कुणाचा गुलाम म्हणून राहत नाही। आपल्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेला उमेदवार, मग तो नगरसेवक असो, आमदार असो की खासदार असो, कुणाचाही गुलाम म्हणून राहणार नाही। हे प्रकाशजी आंबेडकरांनी हेरलं होतं
आणि म्हणून त्यांनी नेहमी स्वबळावर स्वचिन्हावरती आपले उमेदवार लढवले. भले ते हारो जिंको हा प्रश्न वेगळा आहे, परंतु सत्ताधाऱ्यांना प्रस्थापितांना टक्कर देणं हे महत्वाचं होतं आणि ती टक्कर प्रकाशजी आंबेडकरांनी दिली. आणि याचीच भीती ही तर नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांना सुद्धा राहिलेली आहे, प्रस्थापितांना राहिलेली आहे. आणि म्हणून प्रस्थापितांच्या गटातून प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखल्या जाते, डाव आखल्या जातात. आता सुद्धा एक पुरी सोडण्यात आली की काँग्रेस पक्ष प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेवर घेण्यासाठी इच्छुक आहे. बांधवांनो, जनतेमध्ये आशा निर्माण करायची, महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात करायचं की प्रकाशजी आंबेडकरांना आम्ही खासदार बनवायला तयार आहे, राज्यसभेवर पाठवायला तयार होतो, अशा बातम्या काँग्रेस पक्ष हेतू पुरस्सर पेरत आहे. आणि उद्या हेच काँग्रेसवाले जाहीरपणे सांगतील की आम्ही प्रकाशजी आंबेडकरांना खासदार बनवणार होतो, त्यांना राज्यसभेवर घेणार होतो, परंतु ते तयार झाले नाही. बांधवांनो, तुम्ही चर्चा कोणाबरोबर करताय? काँग्रेस पक्ष जर तुम्हाला प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेवर घेण्याची इच्छा आहे, तुम्हाला जर प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा आहे, तर तुम्ही थेट बाळासाहेबांबरोबर बोला ना. प्रकाशजी आंबेडकरांबरोबर तुम्ही चर्चा करा. तुम्ही पत्रकारांना काय बातम्या देताय? फक्त ते पत्रकारांना बातम्या देतात, चर्चा मात्र प्रकाशजी आंबेडकरांबरोबर नाही. वंचित बहुजन आघाडी बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. आणि बाहेर मात्र अफवा पसरवण्याचं काम काँग्रेसचे लोक करत आहे. आणि काँग्रेसचे जे आमच्यातले दीड दमडीचे गुलाम ते ती चर्चा मुद्दाम होऊन बाहेर करत आहे. बांधवांनो, या चर्चेतून काही हासिल होणार नाही. काँग्रेस पक्षाला जर खरोखर प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेमध्ये पाहण्याची इच्छा असेल, होय, मी फक्त काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलतो, कार्यकर्त्यांबद्दल नाही. तळागाळातले जे कार्यकर्ते आहे काँग्रेसचे, जे तळागाळातले आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे प्रकाशजी आंबेडकरांनी खासदार बनावं. अहो, राहुल गांधी, एकटा राहुल गांधी मोदीला घाम फोडतोय, एकटा राहुल गांधी तिथं भाजपाला घाम फोडतोय. जर राहुल गांधींबरोबर प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये गेले तर भाजपाची काय वाट लागेल याचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. एक गांधी जर मोदीला भारी पडतोय, एक गांधी भाजपाला भारी पडतोय, तर गांधी बरोबर आंबेडकर आल्याच्या नंतर भाजपाची पूर्ण वाट लागल्याशिवाय राहणार नाही. जर काँग्रेसची सद्विवेक बुद्धी शाबूत असेल, जर खरोखर काँग्रेस पक्ष प्रामाणिक असेल, इमानदार असेल, महाविकास आघाडी इमानदार असेल, तर त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवलंच पाहिजे. कारण आताची काळ अतिशय अटीतटीचा काळ आहे, आणीबाणीचा काळ आहे. अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये पाहिजे, भारतीय संसदेमध्ये पाहिजे. काँग्रेस भारतीय जनता पक्षाला जाब विचारणारा खमक्या नेता तिथं पाहिजे. मोदीच्या डोळ्यात डोळा घालून मोदीला जाब विचारणारा नेता आजच्या काळामध्ये प्रकाशजी आंबेडकर आहेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. राहुल गांधींबरोबर प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये गेले, राहुल गांधींबरोबर प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये असले तर मोदींना संसदेमध्ये बोलणं सुद्धा कठीण होऊन जाईल. त्यामुळे काँग्रेसनं आपल्या इमानदारीचं परिचय हा भारताला द्यावा, देशाला द्यावा आणि प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेमध्ये पाठवण्यासाठी गंभीरपणे विचार करावा. फक्त पत्रकारांशी बोलून चालणार नाही, प्रकाशजी आंबेडकरांबरोबर थेट बोला. बाळासाहेब, देशाला तुमची गरज आहे, संसदेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आपले विचारसरणी काही असो, परंतु या देशाला भारतीय जनता पक्षाच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर साहेब तुमची गरज आहे. आणि त्यावर तुमच्या आमच्या बरोबर किती मतभेद असले तर ते बाजूला ठेवा. तुम्ही देशासाठी तुम्ही खासदार बना. काँग्रेसने ही इमानदारी दाखवली पाहिजे, जाहीरपणे दाखवली पाहिजे. तो दिवस देशासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये खासदार म्हणून जातील, तो दिवस या देशासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे, ऐतिहासिक ठरणार आहे. आणि या देशाच्या
या देशाचं भविष्य घडवणारा ठरणार आहे. मोदी मुक्त भारत, भाजपा मुक्त भारत, नफरत मुक्त भारत, धर्मांध मुक्त भारत, जाती मुक्त भारत, विषमता मुक्त भारत घडविण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. काँग्रेसनं गंभीरपणे विचार करावा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.